यालाच आपण नेल म्हणतो. बरेचदा लोकांना प्रश्न असतो रॉड आणि प्लेटमध्ये काय डिफरन्स आहे. तर हे आपण जो बघतो यालाच आपण रॉड म्हणतो. रॉड हा बोनच्या आतमधून जातो, त्याच्यामुळे त्याची जी स्टॅबिलिटी असते ती बेटर असते आणि कमी टाक्यांमध्ये शस्त्रक्रिया होतं. खास करून फ्युमरल फिक्सेशन म्हणजे थाय बोन फिक्सेशनसाठी असे रॉड फार इम्पॉर्टंट असतात, कारण ते इंटरलॉकिंग स्टेबिलिटी देतात. इंटरलॉकिंग म्हणजे असे स्क्रू असतात मल्टिपल, जिथून आपण त्या रॉडला लॉक करू शकतो. तर अशा प्रकारचं काही कन्स्ट्रक्ट हे न्यूवर एक डिझाईन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वरती पण दिसतात बरेच सारे ऑप्शन आहे, 1 2 3 4, आणि खाली जर बघितलं तर खाली पण 5 ऑप्शन ऑलमोस्ट आहे. तर असे मल्टिपल ऑप्शन जेव्हा फ्रॅक्चर भरपूर सारे तुकडे असतात, थायपासून वरपर्यंत जात असतो, अशा फ्रॅक्चर्समध्ये हे फार महत्त्वाचे ठरते. आता हा जो स्क्रू आहे याला मल्टिपल रॉड आहे, त्याला मल्टिपल डायरेक्शन स्क्रू असतात. तर स्क्रू जे आहे ते जाताना वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जर गेले तर त्याला बेटर स्टॅबिलिटी येतं, मल्टी डायरेक्शनल स्टॅबिलिटी. त्याच्यामध्ये पेशंट वजन लवकर देऊ शकतो आणि पेशंटच्या फ्रॅक्चरची स्टॅबिलिटी ही बेटर असते, ज्याच्यामध्ये मूवमेंट पण तो लवकर चालू करू शकतो. तर असे वेगवेगळ्या डायरेक्शनचे स्क्रू आहे की ते आपण जिगची डायरेक्शन चेंज केली सोबत स्क्रूची डायरेक्शन चेंज होते, आपण चारही बाजूनी स्क्रू टाकू शकतो. तर अगोदरच्या काळात फक्त सिम्पल लॉकिंग स्क्रू असायचे, ज्याच्यामध्ये मल्टी डायरेक्शनल स्टॅबिलिटी मिसिंग असायची, त्याच्यामुळं फेल्युअर रेट वाढायचे. तर आता या फ्रॅक्चर फिक्सेशनमध्ये त्याची जी स्टॅबिलिटी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे फेल्युअर रेट्स कमी होतात.